नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, नुकतंच मराठा रिझर्वेशनमुळे संपूर्ण भारताचं लक्ष पुन्हा एकदा रिझर्वेशन या मुद्द्यावर या ठिकाणी लागलेलं आहे. लक्षात घ्या, मराठ्यांना रिझर्वेशन या जी-आर मुळे मिळेल की नाही आणि जर मिळालं तर ओबीसी वर्गाची गळचेपीच नाही होणार, यावर चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी सातत्यानं सुरू होत आहे. याचबरोबर यातून मराठा आणि ओबीसी संघर्ष देखील महाराष्ट्रातील काही ठिकाणी देखील या ठिकाणी उमटताना आपल्याला दिसून येत आहे. याचबरोबर चर्चा अशी देखील होत आहे, की देश स्वतंत्र होऊन आता 75 वर्ष झाले. हे रिझर्वेशन किती वर्ष अजून या ठिकाणी द्यायचं आणि त्याचबरोबर जर रिझर्वेशन द्यायचं असेलच, तर या ठिकाणी ते सामाजिक निकषावर न देता आर्थिक निकषावर या ठिकाणी दिलं पाहिजे, यावर देखील विचार मंथन आता इथे या ठिकाणी होताना दिसून येत आहे. लक्षात घ्या, रिझर्वेशन ही जी पॉलिसी भारतामध्ये जी आणली, जे आणण्यामागे सर्वात महत्वाचं योगदान जर कोणाचं होतं, तर ते छत्रपती शाहूजी महाराज यांचं होतं. लक्षात घ्या, शाहूजी महाराजांनी सुरू केलेली ही रिझर्वेशनची पॉलिसी ही पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून भारतीय संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आली आणि सामाजिक दृष्ट्या पछाडल्या झालेल्या लोकांना समाजामध्ये एक बरोबरीचं स्थान प्राप्त व्हावं, यासाठी रिझर्वेशन पॉलिसी इथं आणली गेली असं एकंदरीत दिसून येतं. आजच्या या सेशनमध्ये आपण रिझर्वेशन पॉलिसीचा उद्देश काय नेमका होता, रिझर्वेशन पॉलिसीचा इतिहास काय नेमका राहिला आणि स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर रिझर्वेशनचे कोणकोणते टप्पे या ठिकाणी राहिले, रिझर्वेशनच्या मुख्य अडचणी काय नेमक्या आहे, या सर्वच घटकांवर या सेशनमध्ये आपण चर्चा करणार आहोत. शेवटी हा सगळा इतिहास समजून घेतल्यानंतर आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे मराठा रिझर्वेशनशी संबंधित. तर मित्रांनो, आज आपल्याला महत्वाचं सेशन या ठिकाणी करायचंय. रिझर्वेशनचा इतिहास काय नेमका आहे, आरक्षणाचा इतिहास काय नेमका आहे, हे आधी तर आपण जाणून घेऊ आणि नंतर मग आपण आपल्या जो चालू मुद्दा आहे मराठा रिझर्वेशनचा, त्यावर पण आपण चर्चा करूया. सर्वप्रथम तर आपण हा मुद्दा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. भारतामध्ये जे पण काही रिझर्वेशन दिलं जात आहे, त्याचा मूळ आधार भारतामध्ये असणारी जाती संस्था आहे, हे आपण इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. कारण हजारो वर्ष जाती जन्माला आलेल्या कारणामुळं काही समूह घटकांचं सामाजिक उत्पीडन झालेलं आहे. त्यांना सर्व प्रकारच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, त्यांना संपत्ती जमा करण्याचा अधिकार नव्हता, त्यांना समाजामध्ये वावरण्याचा अधिकार या ठिकाणी नव्हता. त्यांची घरं गावाकुसाबाहेर होती, शेड्यूल ट्राईबची घरं ही जंगलांमध्ये या ठिकाणी होती. तर अशा प्रकारे सामाजिक उत्पीडन ज्यांच्या वाटेला आलं, असे जे लोक होते, ते असे जे काही समूह घटक आहे, तर त्या समूह घटकाला मूळ प्रवाहामध्ये आणण्यासाठी रिझर्वेशन आणलं गेलं आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. भारतीय समाजामध्ये, आपल्या या सगळ्या समाजामध्ये अशी सातत्यानं चर्चा होत गेलेली आहे, रिझर्वेशन जातीच्या आधारावर नसावं तर ते आर्थिक निकषावर असलं पाहिजे, या प्रकारची पण चर्चा समूह गटामध्ये वारंवार होताना या ठिकाणी दिसून येत आहे. तर मला हे या ठिकाणी म्हणायचंय की लक्षात ठेवा, भारतीय समाज व्यवस्थेचा मूळ बेस जर आपण पाहिला, मूळ पाया जर आपण पाहिला, तर तो जाती संस्था आहे. आणि अमुक व्यक्ती त्या जातीत जन्माला आल्यामुळं त्यांना शिक्षणाचा अधिकार नाकारलेला आहे, संपत्तीचा अधिकार नाकारलेला आहे आणि म्हणून त्यांचं सामाजिक उत्पीडन देखील झालेलं आहे. आणि त्यामुळं जाती संस्थेमुळं सामाजिक उत्पीडन झाल्यामुळं त्यांना आता समाजामध्ये वावरण्यासाठी, समाजामध्ये आपलं जीवन व्यतीत करण्यासाठी त्यांना सेपरेट रिझर्वेशन असलं पाहिजे, या प्रकारची भूमिका आलेली आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. काही लोकांचं असं म्हणणं, रिझर्वेशन आर्थिक निकषावर असावं, परंतु मुद्दा हा आहे, एखाद्याची आर्थिक परिस्थिती सुधारली तर त्याच्याकडे तुम्ही या ठिकाणी पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो तुम्ही बदलणार आहात का, हा महत्वाचा मुद्दा इथं आपल्याला पाहायला भेटतो. आणि म्हणून मग आपण भारतीय इतिहासामध्ये जर डोकावून पाहिलं तर अशा खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात की एखाद्या व्यक्तीचा सामाजिक स्तर हा तोच राहतो, जरी त्याची आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात झाली असली तरी. आणि लक्षात घ्या, या प्रकारे भारतीय राजा महाराजांना देखील त्यांना कमी जातीचे ते असल्या कारणामुळं किंवा त्यांना कमी जातीचे तुम्ही आहात या पद्धतीनं हिणवल्यामुळं त्यांचं सामाजिक उत्पीडन त्या त्या काळामध्ये झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं.
कैक अशी उदाहरणं आपल्याला इथे या ठिकाणी पाहायला भेटतात। आणि म्हणून मुद्दा नीट या ठिकाणी समजून घ्या की रिझर्वेशन पॉलिसी भारतामध्ये आली, त्याचा मूळ बेस जर आपण पाहिला तर तो आर्थिक नसून तो केवळ आणि केवळ सामाजिक आहे। दुसरा मुद्दा हा लक्षात घ्या की रिझर्वेशन दिलं जातं ते म्हणजे आर्थिक उन्नतीसाठी नव्हे। सर्वात मुद्दा महत्त्वाचा हाच आहे की रिझर्वेशन जे दिलं जातं ते आर्थिक उन्नतीसाठी दिले जात नाही, तर सामाजिक प्रतिनिधित्वासाठी दिलं जातं। तर हा मुद्दा आपण इथे या ठिकाणी समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे। या संपूर्ण सिस्टीम मध्ये जातीमुळे आम्हाला बाहेर ठेवलं तर आमचे प्रतिनिधी इथे या ठिकाणी असले पाहिजे। त्या प्रतिनिधित्वाची मागणी होती आणि त्या प्रतिनिधित्वासाठी SC ST OBCना रिझर्वेशन देण्याची तरतूद भारतीय संविधानामध्ये आल्याचं आपल्याला पाहायला भेटतं। याचा थोडंसं आता हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी पाहूया। आता लक्षात घ्या, भारतीय इतिहासामध्ये जर आपण डोकावलं तर आपल्याला भारतीय इतिहासामध्ये वेदोक्त प्रकरण इथे या ठिकाणी पाहायला भेटतं। हे वेदोक्त प्रकरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात झालं। साताऱ्याचे जे काही महाराज होते प्रतापसिंह महाराज, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड आणि कोल्हापूरचे शाहू महाराज या सर्वांसोबत वेदोक्त प्रकरण झालं। वेदोक्त प्रकरणामध्ये या तीनही चारही महाराजांना, या तीनही चारही छत्रपतींना आपलं क्षत्रियत्व सिद्ध करण्याची किंवा क्षत्रियत्व सिद्ध करण्यासाठी त्यांना या ठिकाणी भूमिका घ्यावी लागली। म्हणजेच काय, त्यांचं क्षत्रियत्व त्या काळच्या समाज व्यवस्थेनं, त्या काळातील समाजातील प्रमुख समूह गटानं नाकारलं आणि त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असू द्या, त्याचबरोबर छत्रपती प्रतापसिंह महाराज या ठिकाणी असू द्या, बडोद्याचे सयाजीराव गायकवाड असू द्या किंवा कोल्हापूरचे शाहूजी महाराज या ठिकाणी असू द्या, त्यांना या वेदोक्त प्रकरणामुळे स्वतःचं क्षत्रियत्व जे आहे हे इथे या ठिकाणी सिद्ध करावं लागलं। म्हणजे हा मुद्दा इथे या ठिकाणी समजून घ्या की जरी तुमची आर्थिक प्रतिष्ठा किंवा आर्थिक उन्नती जरी झाली तरी जात नावाचा जो काही भस्मासूर आपल्या देशामध्ये आहे, जो काही राक्षस आपल्या आहे, तो आपली पाठ कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडत नाही। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि म्हणूनच या देशाचे राष्ट्रपती दलित बनवण्यात आले, या देशाचे राष्ट्रपती महिला आणि आदिवासी या ठिकाणी बनवण्यात आले, तरी देखील त्यांना सामाजिक उत्पीडनाला सामोरं जावंच लागलं। हा आत्ताच्या काळातील इतिहास आहे। काही लोक म्हणतील की हे मागचा इतिहास आत्ता काढून उपयोग नाही, कारण लक्षात घ्या मागचा इतिहास आत्ता काढून उपयोग नाही हे जरी बरोबर असलं तरी आजच्या काळातही तेच होते जे मागे होत आलेलं आहे। म्हणजे आता जर आपण पाहिलं तर शेड्यूल कास्टचे जे राष्ट्रपती होते रामनाथ कोविंद, यांना देखील मंदिरामध्ये प्रवेश देण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्याचबरोबर आत्ताच्या ज्या काही सध्याकालीन असणारा राष्ट्रपती आहे त्यांच्याबाबत पण अशाच प्रकारच्या सामाजिक उत्पीडनाच्या घटना वेळोवेळी घडल्याचं दिसून येतं। म्हणजे मुद्दा नीट समजून घ्या, जरी व्यक्तीनं शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या व्यक्तीनं जरी स्वतःची आर्थिक उन्नती या ठिकाणी केली तरी त्याचं सामाजिक दर्जा हा तोच राहतो जो तो सामाजिक दर्जा घेऊन या देशात जन्माला आलेला आहे। म्हणजे सामाजिक दर्जा जो आहे तो तुम्ही या ठिकाणी द्यायला तयार नाही, ही या प्रकारची आपली भारतीय समाज व्यवस्था आपल्याला या ठिकाणी दिसून येते आणि ती सामाजिक व्यवस्था आपण स्वीकारणं पण खूप जास्त या ठिकाणी गरजेचं आहे। खास करून त्यांनी हे स्वीकारा जे आर्थिक आधारावर रिझर्वेशनची मागणी करतात। म्हणजे एखादी शेड्यूल कास्टची व्यक्ती, एखादी शेड्यूल ट्राईबची व्यक्ती जरी IAS बनली तरी तिला तीच वागणूक दिली जाती जी एका खालच्या जातीच्या चपरासाला दिलेली आहे। हा पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि म्हणून एका कुटुंबामध्ये 75 वर्षामध्ये शेड्यूल कास्टला जे रिझर्वेशन मिळालं, शेड्यूल ट्राईबला जे रिझर्वेशन मिळालं आणि 90 नंतर OBCना जे रिझर्वेशन मिळालं, हे जरी असलं आणि त्या संपूर्ण कालावधीमध्ये त्यांच्या एका कुटुंबामध्ये 4-5 IAS जरी बनले असले तरी देखील समाजाची पाहण्याची दृष्टिकोन हा तोच आहे की हे दलित आहे, हे आदिवासी आहे, तो बदलायला तयार नाहीये। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। आणि म्हणून आर्थिक आधारावर रिझर्वेशन ही भूमिकाच ही या ठिकाणी चुकीची आहे। रिझर्वेशन दिलं गेलं ते सामाजिक आधारावर। शाहूजी महाराज जर आपण पाहिले तर सन 1899 ला शाहूजी महाराजांच्या संदर्भामध्ये वेदोक्त प्रकरण घडलं। शाहू महाराजांनी बंड केलं, मी एक राजा आहे, मी एक राजा असताना पण इथली व्यवस्था जर माझ्या विरोधात भेदभाव करत असेल तर माझ्या राज्यातील जी काही प्रजा आहे त्यांना दररोज ॲट्रोसिटीजला किती वेळा सामोरं जावं लागत असेल। आणि म्हणून मग शाहूजी महाराजांनी त्याच्यावर तोडगा काढण्यासाठी
आणि मागे पडलेल्या केवळ त्या जाती जन्माला आले म्हणून मागे पडलेल्या लोकांना पुढे जाण्यासाठी शाहूराजांनी एक पॉलिसी आणली. त्याच पॉलिसीला आपण रिझर्वेशन पॉलिसी म्हणतो, त्याला शुद्ध मराठीमध्ये आरक्षण म्हटलं जातं, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि म्हणून मग दिनांक 26 जुलै सन 1902ला शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये 50% रिझर्वेशन या ठिकाणी दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या, शाहू महाराजांनी ज्या वेळेस रिझर्वेशन दिलं त्यावेळेस देखील समाजामध्ये तशाच प्रकारची प्रतिक्रिया उमटली जी आत्ता या ठिकाणी उमटलेली या ठिकाणी आहे. भूमिका घेतला गेला की रिझर्वेशन देण्याची आवश्यकता का, तेव्हा शाहू राजांनी रिझर्वेशन देण्यामागची भूमिका समजावून सांगत असताना या प्रकारच्या घोड्यांचं उदाहरण दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, शाहू राजांची भूमिका या ठिकाणी घेत असताना मांडली. एक म्हणजे घोडे जे आहेत या सर्व घोड्यांना एका लाईनीमध्ये उभं केलं आणि त्यांच्यासमोर तिथे या ठिकाणी घोड्याचं खाद्य जे पेंड आहे ते इथे या ठिकाणी ठेवलं. असं पाहायला भेटलं की जे मजबूत घोडे या ठिकाणी होते त्या मजबूत घोड्यांनी तिथे या ठिकाणी संपूर्ण ती खाद्य पेंड खाऊन टाकली आणि त्यामध्ये जे दुर्बल घोडे होते, जे कमकुवत घोडे होते, तर त्यांना लाथाबुक्क्यांनी यांनी या ठिकाणी बाहेर काढलं. आणि म्हणून मग जो काही मलिदा होता तो मजबूतांनीच या ठिकाणी मिळवला आणि कमजोरांना काहीच मिळाला नाही. हे दृश्य या ठिकाणी शाहूराजांनी तिथे या ठिकाणी सांगितल्यानंतर या दुबळ्या लोकांसाठी काही विशेष तरतूद करावी लागणार आहे, ही भूमिका शाहूराजे इथे या ठिकाणी मांडतात. आणि त्या पद्धतीनं आरक्षणाचे जनक म्हणून आपण शाहूराजांना संबोधतो, हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. कारण तेच पहिले आणि त्या काळातील राजे महाराजांपैकी एकमेव होते की ज्यांनी प्रजेचा, खास करून दीन दुबळ्या, खास करून वंचित समूहातल्या घटकांचा विचार केला आणि या वर्गाला देखील काही सेपरेट स्वतःची उन्नती करण्यासाठी किंवा त्यांना प्रवाहाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी त्यांच्यासाठी वेगळी काही तरतूद करायला हवी. आणि म्हणून शाहूराजांनी या प्रकारची तरतूद या ठिकाणी केल्याचं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्याकडे आरक्षण नव्हतं मात्र मागासले पण होतं, त्यावर देखील उपाययोजना करण्यात आल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. जेव्हा रिझर्वेशन पॉलिसी नव्हती तेव्हा या देशामध्ये शाहू महाराजांच्याही आधी महात्मा ज्योतिराव फुले जे होते, हे महात्मा ज्योतिराव फुले खास करून शूद्र अतिशूद्रांसाठी काम करताना आपल्याला पाहायला भेटतो. हजारो वर्षांपासून ज्या समाजाचं उत्पीडन झालेलं आहे त्या समाजाला जर बाहेर यायचं असेल तर महात्मा ज्योतिराव फुल्यांनी इथे या ठिकाणी भूमिका अशी मांडली आहे की गुलामगिरीच्या या पाशातून या दीनदलित समाजाला जर बाहेर यायचं असेल तर त्यांनी शिक्षण घेणं खूप जास्त गरजेचं आहे. शिक्षण हे एकमेव आहे की जे तुम्हाला या गुलामगिरीतून बाहेर या ठिकाणी काढू शकतं. तर ही भूमिका ही महात्मा ज्योतिराव फुल्यांनी त्या काळामध्ये घेतल्याचं एकंदरीत पाहायला भेटतं. त्यामुळे हा महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या की शाहू महाराजांनी तर रिझर्वेशन दिलं, मात्र जेव्हा रिझर्वेशन नव्हतं तेव्हा महात्मा फुल्यांनी दबलेल्या पिचलेल्या समाजाला यातून बाहेर येण्यासाठी काय मार्ग सांगितला, तर तो पहिला मार्ग होता तो म्हणजे शिक्षणाचा. महात्मा फुले केवळ दलितांना, शूद्रातिशूद्रांना शिक्षण घ्या एवढं बोलून थांबत नाही, तर महात्मा फुले भूमिका या ठिकाणी मांडतात की भारतातील ही जी काही धर्मव्यवस्था आहे की जी धर्मव्यवस्थाच तुम्हाला माणूस म्हणून जीवन जगण्याला तयार नाहीये किंवा माणूस म्हणून तुम्हाला मांडण्यास तयार नाहीये, अशा धर्मव्यवस्थेनं जे काही तुमच्यावर लादलेले जे काही संस्कार आहेत, जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे, ज्या सांस्कृतिक गुलामगिरीतून कर्मकांड, अंधश्रद्धा निर्माण झालेली आहे, त्यातून तुम्हाला बाहेर यावं लागणार आहे. आणि म्हणून मग महात्मा ज्योतिराव फुले शिक्षणाचे दरवाजे शूद्रातिशूद्रांसाठी खुले करतात, त्यांना शिक्षणाकडे आणतात आणि केवळ शिक्षणाकडे येऊनच चालणार नाही, तर तुम्हाला या धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून, खास करून जिला मी सांस्कृतिक गुलामगिरी या ठिकाणी म्हणतो, त्या सांस्कृतिक गुलामगिरीतून पण तुम्हाला या ठिकाणी बाहेर पडावं लागेल, हे महात्मा फुले इथे या ठिकाणी सांगताना एकंदरीत दिसून येतं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा महात्मा फुले या ठिकाणी सांगतात तो म्हणजे भारतीय समाजामध्ये निर्माण असलेला, जो आजही आहे त्यावेळेसही आहे, निर्माण असलेला, शाबूत असलेला वर्ण संघर्षाचा इतिहास.
तर वर्ण संघर्षाचा इतिहास हे मांडत असताना तुम्हाला कायम या ठिकाणी हे लक्षात ठेवणे या ठिकाणी गरजेचं आहे, काही समूह घटक हा तुमच्या प्रगतीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो, कारण तुमच्या मूर्खपणातच तुमची मागे राहण्यातच त्यांचा विकास दडलेला आहे। ही भूमिका ज्योतिराव फुल्यांनी हे विशेष करून सांगितलेली आहे। हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या। आणि म्हणून मग महात्मा ज्योतिराव फुले दबलेल्या पिचलेल्या समाजाला प्रगतीपथावर न्यायचं असेल, गुलामगिरीच्या पाशातून त्यांना मुक्त करायचे असेल, तर त्यांच्यासाठी उपाय देतात ते म्हणजे शिक्षण घ्या, धर्म व्यवस्थेच्या बंधनातून बाहेर या ठिकाणी या, कर्मकांडातून अंधश्रद्धेतून बाहेर या, आणि हा जो वर्ण संघर्ष आहे तो सतत लक्षात या ठिकाणी ठेवा आणि त्यातून स्वतःच्या कुटुंबाची प्रगती कशी होईल याचा प्रयत्न तुम्ही या ठिकाणी करा। महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या या एकूणच सामाजिक संघर्षातून काही कुटुंब घडली, काही जाती पुढे या ठिकाणी आल्या आणि सत्यशोधक समाजानं जी भूमिका मांडली, फुल्यांनी जी शिकवण दिली, त्यातून स्वतःचं जीवन हे या ठिकाणी उज्ज्वलित करण्याचा प्रयत्न त्या कालखंडामध्ये झाल्याचं देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं। पुढे पाहूया आपण की कशा पद्धतीनं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्यासाठी एक मोठा संघर्ष, खास करून राजकीय संघर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली लढला, त्यावर पण आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया। लक्षात घ्या, ही ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगणं गरजेचं आहे, कारण या प्रकारचे SC ST OBCचे जे रिझर्वेशन या ठिकाणी आहे त्या रिझर्वेशनला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आणि या प्रकारच्या 1 ऑगस्टच्या निर्णयामुळे कदाचित ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लोप पावती का अशा प्रकारची भीती देखील या ठिकाणी निर्माण झालेली आहे। हा पण एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। रिझर्वेशन पॉलिसीसाठी शाहू महाराजांनी सर्वप्रथम भूमिका घेतली, मात्र भारतीय कायद्यांमध्ये त्या रिझर्वेशन पॉलिसीला आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। बाबासाहेब आंबेडकरांना तर त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये ते ज्या जाती जन्माला आलेले होते त्यामुळं ते जरी बॅरिस्टर बनले, जरी लंडन केम्ब्रिज सारख्या किंवा ऑक्सफर्ड सारख्या किंवा भल्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण जरी या ठिकाणी घेतलं, तरी देखील ते सामाजिक उत्पीडन त्यांच्या वाट्याला आलं हे कोणीच या ठिकाणी नाकारत नाही आणि कोणीच या ठिकाणी ते नाकारू शकत देखील नाही। असं असताना बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रयत्नामुळेच खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला भेटतं SC ST OBC यांना रिझर्वेशन देण्याची भूमिका या ठिकाणी आल्याचं आपल्याला दिसून येतं। लक्षात घ्या, तो वर्ष होतं 1917चं। 20 ऑगस्ट 1917ला त्यावेळेचे भारताचे तत्कालीन भारत मंत्री या ठिकाणी होते मॉन्टेग्यू। त्यांनी भूमिका मांडली होती की भारताला दर 10 वर्षानं टप्प्याटप्प्यानं स्वराज्य या ठिकाणी दिलं जाईल आणि हे जे स्वराज्य आहे हे स्वराज्य भारतीयांना आता इथून पुढे दिलं जाईल, अशा प्रकारची घोषणा 20 ऑगस्ट सन 1917ला मॉन्टेग्यूनं घेतल्याचं दिसून येतं। आता लक्षात घ्या, ही जेव्हा घोषणा केली तेव्हा परिस्थिती अशी होती की भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये एक चळवळ खूप जास्त प्रमाणामध्ये अग्रेसर होती, खूप जास्त प्रमाणामध्ये काम करत होती, जिचं नाव होतं नॉन ब्राह्मण मुवमेंट, म्हणजे ब्राह्मणेतर चळवळ। आणि या ब्राह्मणेतर चळवळीचा एक महत्त्वाचा राजकीय पक्ष होता जो दक्षिण भारतामध्ये होता, ज्याचं नाव होतं जस्टिस पार्टी। लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर आपण पाहिलं तर सन 1900 पासून ते 1930 पर्यंत सुमारे 3 दशकं महाराष्ट्रातील देखील ब्राह्मणेतर संघर्षामध्ये गेल्याचं एकंदरीत दिसून येतं। लक्षात घ्या, जस्टिस पार्टी आणि खास करून महाराष्ट्रातील ब्राह्मणेतर चळवळीनं जो काही स्वराज्याचा अधिकार दिला जाणार आहे त्याला विरोध या ठिकाणी केला आणि त्या स्वराज्य हे जे तुम्ही देणार आहात तर ते स्वराज्य आम्हाला आता देऊ नका। का देऊ नका? कारण जर ते स्वराज्य दिलं तर मुठभर उच्चवर्णीय लोकांच्या हातीच या ठिकाणी जाईल आणि त्यातून मागासलेल्या जातींना कसलाच फायदा होणार नाही, या प्रकारचा विचार पुढे आला। आणि म्हणून मग इंग्रज राज्यकर्ते त्यांनी या मागासलेल्या जातींना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का यासाठी एक कमिशन नियुक्त केलं, ज्या कमिशनला आपण साउथ बरो कमिशन या ठिकाणी म्हटलं जातं, ज्याचं गठन 1917-18च्या काळामध्ये झाल्याचं दिसून येतं। लक्षात घ्या, या साउथ बरो कमिशन पुढे खूप साऱ्या लोकांची साक्ष झाली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पण साक्ष इथे या ठिकाणी झाली। बाबासाहेब आंबेडकरांनी या साउथ बरो कमिशनला साक्ष देत असताना ही भूमिका मांडली
की या देशामध्ये शेड्यूल कास्ट खास करून जे अस्पृश्य लोक आहे तर त्यांची एकूण सदस्य संख्या जर आम्ही पाहिली तर ती 1/5 या ठिकाणी आहे. 1/5 सदस्यांना किंवा 1/5 लोकसंख्या या देशात ज्यांची आहे त्यांना सोडून जर तुम्ही स्वराज्य देत असाल तर हा त्यांच्यावर केलेला अन्याय या ठिकाणी आहे. आणि म्हणून मग या प्रकारच्या अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला पाहिजे, कायदे मंडळामध्ये त्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे, सरकारी शाळांमध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील त्यांना हिस्सेदारी असली पाहिजे. या प्रकारची भूमिका सावधबर्ग कमिशन पुढे बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. आता लक्षात घ्या, सावधबर्ग कमिशनचा फायदा अस्पृश्यांना काय झाला तर सावधबर्ग कमिशन जे आहे त्यांनी अस्पृश्यांची स्थिती काय आहे हे पहिल्यांदाच जाणून घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. जेव्हा जेव्हा मी अस्पृश्य म्हणतो तेव्हा तेव्हा लक्षात घ्या, तुम्ही शेड्यूल कास्ट म्हणून या ठिकाणी संबोधा, शेड्यूल ट्राईब पण या ठिकाणी संबोधा. या प्रकारे आपल्याला पाहायला भेटतं. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला दिसून येतं की अस्पृश्य जे आहे तर त्या अस्पृश्यांना इथे या ठिकाणी तुम्हाला कायदे मंडळामध्ये घेतलं पाहिजे, सरकारी शाळांमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये तुम्हाला त्यांना प्रतिनिधित्व दिलं पाहिजे, या प्रकारची भूमिका घेतली. आणि सावधबर्ग कमिशननं पहिल्यांदाच हे मान्य केलं की हो, या अस्पृश्य जातींना त्यांच्या वाटेला सामाजिक उत्पीडन आलेलं आहे, त्यामुळं या अस्पृश्य जाती ज्या आहे त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी काही उपाययोजना केली पाहिजे. सावधबर्ग कमिशनचा रिपोर्ट मॉन्टफोर्ड समितीकडे गेला आणि 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1919ला या ठिकाणी मंजूर झाला. 1919चा हा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा होता त्याचा अस्पृश्यांना फायदा एक महत्त्वाचा झाला. त्यामध्ये कायदे मंडळामध्ये पहिल्यांदा कालीचरण नंदा गवळी आणि गणेश अक्काजी गवळी यांना या ठिकाणी घेण्यात आलं. त्यानंतर पाहायला असं भेटलं की या स्वराज्याचा दुसरा टप्पा येणार होता आणि 10 वर्षानंतर म्हणजे 1929ला एक नवा कायदा भारतीयांना दिला जाणार होता. आणि त्या नव्या कायद्यासाठी भारतामध्ये एक कमिशन आलं होतं, ते म्हणजे सायमन कमिशन. लक्षात घ्या, 1927 आणि 1928ला हे सायमन कमिशन भारतामध्ये आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. सायमन कमिशनला त्यावेळेसच्या राष्ट्रीय काँग्रेसनं, राष्ट्रीय पुढाऱ्यांनी, मुस्लिम लीगनं देखील सायमन कमिशनला मोठा विरोध केला. इतिहास असा सांगतो की सायमन कमिशनला विरोध करण्यामागची भूमिका काय होती तर सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता, म्हणून सायमन कमिशनला विरोध केला गेला. लक्षात घ्या, संपूर्ण देश सायमन कमिशनला विरोध करत असताना बाबासाहेब आंबेडकर मात्र सायमन कमिशनला सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये होते. कारण सायमन कमिशनच्या सोबत आलेलं लिथिनियोग कमिशन आणि सायमन कमिशन हे दोघंही हे या ठिकाणी भारतामध्ये नवा कायदा बनवणार होते आणि त्या कायद्यांमध्ये या ठिकाणी मागे पडलेल्या समुदायांना काही विशेष राजकीय हक्क देखील मिळणार होते. आणि म्हणून लक्षात घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देश जो आहे तर त्या संपूर्ण देशाचा इथे या ठिकाणी द्वेष जो आहे तो या ठिकाणी स्वीकारला आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन कमिशन पुढे साक्ष दिली. त्यावेळेची परिस्थिती अशी होती की बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिश सायमन कमिशनला सहकार्य केलं, त्यांच्यासमोर साक्षीला ते गेले, म्हणून त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांना ब्रिटिशांचे हस्तक म्हणून देखील काही लोकांनी तिथे या ठिकाणी संबोधल्याचं या ठिकाणी दिसून आलं. दलितांच्या घराघरांवर तिथे या ठिकाणी दगडी मारण्यात आली, त्यांची घरं जाळण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांना देखील अनेक ठिकाणी या प्रकारे अडवून त्यांच्या विरोधात मशाल मोर्चा काढण्यात आला, त्यांच्या घरांवर या ठिकाणी दगडफेक करण्यात आली. अशा कैक साऱ्या घटना त्या काळामध्ये घडल्याचं एकंदरीत दिसून येतात. लक्षात घ्या मित्रांनो, सायमन कमिशन आणि लोथियन कमिशन ज्यांना भारतामध्ये मागे पडलेल्या जाती समूहांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं होतं आणि जातींचा शोध भारतामध्ये या ठिकाणी घ्यायचा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी सायमन आणि त्याचबरोबर लोथियन कमिशन जे आहे तर त्यांना या ठिकाणी सहकार्य केलं आणि भारतातील जातींचा शोध घेण्यास त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन केलं. ज्याचा परिणाम या ठिकाणी झाला की लोथियन कमिशन जे होतं तर त्या लोथियन कमिशननं आणि सायमन कमिशनने जे एकत्रितरित्या काम केलं त्यामुळं भारतातील जातींचा शोध घेणं हे या ठिकाणी शक्य झालं. आणि म्हणून मग पाहायला असं भेटतं की लक्षात घ्या, सन 1931 पासून ते 1934 पर्यंत भारतामध्ये एक जनगणना झाली आणि त्या जनगणनेच्या माध्यमातून भारतातील जाती ज्या होत्या तर त्या जातींचा शोध इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं एकंदरीत दिसून येतं.
आणि लक्षात घ्या मित्रांनो, त्या काळामध्ये पहिल्यांदा जातीय जनगणना झाली आणि त्यामुळं इथे या ठिकाणी वर्गवारी जी होती, म्हणजे भारतीय समाज जर आम्ही पाहिला तर तो विविध जाती आणि पोड जातींमध्ये विखुरलेला समाज आहे. वास्तविकता आपण म्हणतो की फोडा आणि राज्य करा ही रणनीती ब्रिटिशांची होती. मात्र इथं असं म्हणावं लागेल, भारतीय जाती व्यवस्थेचा, सामाजिक व्यवस्थेचा अभ्यास करता आपल्याला इथं म्हणावं लागेल की इंग्रजांची ही रणनीती असण्यापेक्षा भारतीयांकडनं त्यांनी उधार घेतली होती. कारण भारतीय समाज व्यवस्था ही फोडा आणि राज्य करा या रणनीतीवरच आधारित आहे. कारण भारतातील जाती व्यवस्था ही त्या सिस्टीममध्ये या ठिकाणी होती. आणि म्हणून मग विखुरलेल्या जातींना अनुसूचीमध्ये बंदिस्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सायमन कमिशन, लोथियन कमिशन यांच्या प्रयत्नातून झाल्याचं दिसून येतं. आणि म्हणून मग शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि त्याचबरोबर ओबीसी अशा प्रकारची वर्गवारी बनवण्यात आली. लक्षात घ्या, 6243 जातींना 3 वर्गामध्ये इथं बंदिस्त करण्यात आलं. आणि 1934 ची जनगणना जी आहे त्या जनगणनेच्या माध्यमातून हा संपूर्ण डेटा इथे या ठिकाणी आला. पहा मित्रांनो, आजही जातीय जनगणनेचे जे आकडे आपण या ठिकाणी पाहतो 1934 या ठिकाणी आहेत. आणि त्या प्रकारे त्या जातीय जनगणनेच्या आकड्यांवरूनच शेड्यूल कास्टमध्ये 1500 जाती, शेड्यूल ट्राईबमध्ये 1000 जाती आणि 3743 जाती ओबीसींच्या आहेत. अशा प्रकारची वर्गवारी किंवा या प्रकारच्या जातींची संख्या आणि त्या जातींची सामाजिक शैक्षणिक स्थिती त्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटली. आता पुढे आपल्याला पाहायला भेटतं की हे सगळं होत असताना लंडनमध्ये झाल्या गोलमेज परिषदा. आणि त्या गोलमेज परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक मोठ्या प्रमाणावर संघर्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतो. पहिल्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी इंग्रजांना हे कन्व्हिन्स केलं होतं की भारतामध्ये 1/5 संख्या ही या ठिकाणी शेड्यूल कास्टची आहे आणि या 1/5 लोकांना तुम्हाला या ठिकाणी सत्तेमध्ये किंवा राजकारणामधल्या प्रवाहामध्ये सामावूनच घ्यावं लागेल. आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी ब्रिटिशांसोबत झगडा करून, संघर्ष करून बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्टसाठी, खास करून शेड्यूल कास्टसाठी म्हणावं लागेल तर खास करून शेड्यूल कास्टसाठी बाबासाहेब आंबेडकरांनी राजकीय आरक्षण आणलं आणि त्यातून स्वतंत्र मतदारसंघाची त्यांनी मागणी या ठिकाणी ठेवली. आणि याचबरोबर शिक्षण संस्थांमध्ये किंवा शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांना काही कोटा निश्चित करून द्या, या प्रकारची भूमिका घेतल्याचं दिसून येतं. पाहायला भेटतं की जेव्हा राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली दुसरी, त्या राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये गांधीजी आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील जो संघर्ष होता, हा संघर्षानं अतिउच्च शिखर गाठल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, सुरुवातीला तर गांधीजींची भूमिका अशी या ठिकाणी होती की बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी नाही, अस्पृश्यांचे खरे प्रतिनिधी मीच आहे, ही भूमिका होती. बाबासाहेब आंबेडकरांना हे सिद्ध करावं लागलं की मीच खरा अस्पृश्यांचा प्रतिनिधी आहे. त्यानंतर गांधीजींचा प्रयत्न असा या ठिकाणी राहिला की स्वतंत्र मतदारसंघ जो आहे तो स्वतंत्र मतदारसंघ हा मुस्लिमांना, शिखांना, युरोपियन लोकांना, भारतीय ख्रिश्चनांना दिला तरी चालेल, मात्र तो कुठल्याही परिस्थितीमध्ये अस्पृश्यांना मिळता कामा नये, ही भूमिका या ठिकाणी होती. आणि त्यानंतर पाहायला असं भेटलं की महात्मा गांधी दुसरी गोलमेज परिषद या ठिकाणी झाली आणि त्यानंतर भारतामध्ये महात्मा गांधी जे आले त्यांना अटक करण्यात आली. कारण त्यावेळेस सविनय कायदेभंग चळवळ सुरू होती आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये दिनांक 16 ऑगस्ट 1932 साली तत्कालीन प्रधानमंत्री होते ब्रिटनचे रॅमसे मॅकडोनाल्ड, त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला आणि त्या जातीय निवाड्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ दिला जाईल या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी जाहीर केली. साहजिकच त्या भूमिकेच्या विरोधात महात्मा गांधींनी आमरण उपोषण या ठिकाणी स्वीकारलं, आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला. आणि मग महात्मा गांधींचा आता प्राण हा केवळ बाबासाहेब आंबेडकरांच्याच या ठिकाणी हातात आहे, केवळ बाबासाहेब आंबेडकरच हे आता गांधींचे प्राण वाचवतील, अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली. लक्षात घ्या, बाबासाहेब आंबेडकरांनी या पुणे कराराच्या पार्श्वभूमीवर एक पाऊल मागे घेऊन अस्पृश्यांना जो स्वतंत्र मतदारसंघ मिळणार आहे तो आता देऊ नका. गांधींना असं वाटत होतं अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना राखीव मतदारसंघ आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये सवलती या कायम ठेवल्या जातील, अशी गांधींची भूमिका होती.
त्या काळामधली राजकीय परिस्थिती पाहता बाबासाहेब आंबेडकरांनी गांधीजींचं प्राण वाचवण्याची भूमिका घेतली आणि महत् प्रयासानं कमवून आणलेला स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी इथे या ठिकाणी सोडून दिला असं एकंदरीत दिसतं. त्या बदल्यात राखीव मतदारसंघ जो आहे तो राखीव मतदारसंघाचा स्वीकार इथे या ठिकाणी केला. लक्षात घ्या, या राखीव मतदारसंघाचे परिणाम बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या हयातीतच भोगावे लागले. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं, ज्यांच्या प्रयत्नामुळं या प्रकारचे SC ST OBCंना रिझर्वेशन या ठिकाणी मिळालं, त्या बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा राखीव मतदारसंघामुळे पराभूत व्हावं लागलं. हा इतिहास हा काही कोणापासून दडलेला नाहीये. मुद्दा असा आहे की शेड्यूल कास्ट जो आहे, तर या प्रकारच्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल टाईपच्या रिझर्वेशनसाठी या प्रकारच्या तडजोडी या ठिकाणी झाल्या आणि त्यातून मग पाहायला असं भेटलं की राखीव मतदारसंघ हा अस्पृश्यांच्या वाट्याला या ठिकाणी आला आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्या आणि त्याचबरोबर शिक्षणामध्ये अधिकार इथे या ठिकाणी देण्याची भूमिका इथे या ठिकाणी घेण्यात आल्याचं दिसून येतं. आता पहा, काही तज्ज्ञांचं असं म्हणणं राहतं आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा जेव्हा भूमिका येते, हे आरक्षण केवळ 10 वर्षांसाठीच होतं. मग 10 वर्षांसाठी आरक्षण आहे तर मग 75 वर्ष आरक्षणाची गरज काय? तर मुद्दा असा आहे, जेव्हा बाबासाहेब आंबेडकर स्वतंत्र मतदारसंघाची भूमिका मांडत होते तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना सायमनने देखील विचारलं की स्वतंत्र मतदारसंघामुळे भारतामध्ये सांप्रदायिकतेला चालना मिळेल का नाही, आणि जर मिळणार असेल तर हे मतदारसंघ किती वर्ष ठेवला पाहिजे, हे राजकीय आरक्षण किती वर्ष ठेवलं पाहिजे. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, हे जे राजकीय आरक्षण जे आहे, तर या राजकीय आरक्षणामुळे सवर्ण अवर्ण हा जो संघर्ष होईल तर तो टाळायचा असेल तर हे राजकीय आरक्षण केवळ 10 वर्षांसाठीच या ठिकाणी असावं, ही भूमिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राहिली. म्हणजे राजकीय आरक्षणाबाबत जी भूमिका होती ती केवळ 10 वर्षांची असली पाहिजे, हे बाबासाहेबांचा स्टँड होता. मात्र शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर सरकारी नोकऱ्यांमध्ये जी आरक्षणाची मर्यादा आहे, ही आरक्षणाची मर्यादा ही कोणावर अवलंबून राहील, तर उच्चवर्णीयांचा अस्पृश्यांप्रती असणारा जो दृष्टिकोन आहे त्यावर अवलंबून राहील. म्हणजेच ज्यावेळेस उच्चवर्णीय अस्पृश्यांकडे समानतेच्या नजरेतून पाहतील, समानतेची वागणूक त्यांना या ठिकाणी देतील, त्यावेळेस ते शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन जे आहे हे बदलायला किंवा समाप्त करायला हरकत नाही आणि ते अवलंबून राहील SC STंच्या इच्छेवर. तर या प्रकारच्या या सगळ्या भूमिका इथं आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता परिस्थिती अशी आहे, देशाचे राष्ट्रपती बनवले शेड्यूल कास्टचे, देशाचे राष्ट्रपती बनवल्या महिला त्या पण या ठिकाणी शेड्यूल ट्राईबच्या, मात्र समाजाचा त्यांच्याप्रती असणारा जो दृष्टिकोन आहे हा बदलायला तयार नाही. जर का या देशातील राष्ट्रपतींना या प्रकारच्या सामाजिक उत्पीडनाला सामोरं जावं लागत असेल तर सर्वसामान्य शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या लोकांना दररोज ॲट्रॉसिटीजला सामोरं जावं लागत नसेल का, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि म्हणून मग वर्तमानपत्रांमध्ये, न्यूज चॅनलमध्ये, सोशल मीडियामध्ये आपल्याला या बातम्या पाहायला भेटतात. घोडीवर बसला म्हणून त्याची हत्या झाली, दलितानं या ठिकाणी मिशा ठेवल्या म्हणून त्याची या ठिकाणी हत्या झाली, आणि यासारख्या ॲट्रॉसिटीज राजरोसपर्यंत या ठिकाणी होतात. भले भारतीय संविधानामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचा आर्टिकल बनवलं आणि त्याचबरोबर त्या संदर्भामध्ये विविध प्रकारचे अनुसूचित जातींच्या रक्षण करण्यासंदर्भात विविध प्रकारचे कायदे जरी बनवले असले तरी समाजाचा दृष्टिकोन शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदलायला तयार नाही. आणि म्हणून मग आपल्याला इथं विचार करणं गरजेचं आहे आणि या प्रकारच्या शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबच्या आरक्षणाचा ऐतिहासिक जो प्रवास आहे तो देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. आता आपण थेट पद्धतीने या ठिकाणी जाऊया की जेव्हा भारतीय संविधान या ठिकाणी निर्माण झालं तेव्हा भारतीय संविधानामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि OBC यांच्या संदर्भामध्ये कोणकोणती कलमं आहेत आणि त्या कलमांमध्ये काय नेमकं म्हटलेलं आहे यावर आता आपण इथे या ठिकाणी चर्चा करूया. पहा, भारतीय संविधानामध्ये रिझर्वेशनशी संबंधित 3 महत्वाची कलमं आपल्याला पाहायला भेटतात. त्यापैकी एक कलम आहे 340 जे OBC रिझर्वेशन साठी आहे. दुसरं कलम जे आहे ते म्हणजे 341 जे शेड्यूल कास्ट रिझर्वेशनशी संबंधित आहे आणि तिसरं कलम जे आहे ते म्हणजे 342 जे या ठिकाणी शेड्यूल ट्राईबशी संबंधित या ठिकाणी आहे. आता लक्षात घ्या,
शेड्यूल कास्ट आणि त्याचबरोबर शेड्यूल ट्राईब यांच्याशी संबंधित जी कलमं आहे किंवा जे रिझर्व्हेशन या ठिकाणी आहे, भारतीय संविधान लागू झाल्या या पद्धतीचं रिझर्व्हेशन भारतामध्ये या ठिकाणी उपलब्ध झालं. आता इतक्या लवकर उपलब्ध झालं तर याचं कारण असं होतं, की या पद्धतीचे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब यांच्या संदर्भातील जातींची वर्गवारी किंवा जातीचे आकडे हे या ठिकाणी त्यावेळेसच्या गव्हर्नमेंटकडे उपलब्ध होती. आणि मग त्यामुळं या पद्धतीचं जे रिझर्व्हेशन आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं हे भारतीय संविधान लागू झाल्या लगेच इथे या ठिकाणी इम्प्लिमेंट करता आलं. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे 340व्या कलमाशी संबंधित जे ओबीसीशी संबंधित या ठिकाणी आहे. तर या संदर्भामध्ये एक मोठी अडचण या ठिकाणी होती. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्यावेळेस मसुदा समितीचे अध्यक्ष या ठिकाणी होते आणि त्यांना हे कायम वाटत होतं, की ज्या पद्धतीनं शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला रिझर्व्हेशन घटना लागू झाल्यानंतर लगेच ताबडतोब या ठिकाणी लागू दिलं गेलं, तशाच प्रकारचं रिझर्व्हेशन हे ओबीसीसाठी देखील या ठिकाणी असलं पाहिजे आणि ते लगेचच या ठिकाणी लागू केलं पाहिजे. मात्र त्यावेळेस अडचण अशी होती, की नेहरूंनी त्यावेळेस या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना हे कन्व्हिन्स केलं, की जर का आपण ओबीसी रिझर्व्हेशनची प्रतीक्षा करत बसलो, तर या ठिकाणी आपल्याला या देशाचं संविधान लागू करण्यासाठी आणखीन 3, 4, 6 वर्ष इथे या ठिकाणी लागू शकतात. याचं कारण असं आहे, की त्यावेळेस ओबीसीच्या जातींची वर्गवारी किंवा जातीचा जो काही इम्पिरियल डेटा आहे, तो भारत सरकारकडे उपलब्ध नव्हता. आणि मग जर का ओबीसी जातींचा शोध घेण्यासाठी जर का आपण एखादा आयोग नेमून जर का त्या जातींचा शोध घेतला, साधारणतः 5-6 वर्ष त्याला या ठिकाणी जाईल आणि संविधान पण लागू इथे या ठिकाणी 5-6 वर्षांनी होईल आणि मग त्यातून एक मध्यम वर्ग या ठिकाणी मध्यम मार्ग इथे काढला गेला. तो म्हणजे काय? 340वा कलम जे आहे, या 340व्या कलमासाठी ओबीसीमध्ये एक तरतूद करण्यात आली. जी तरतूद अशी सांगते, की ओबीसींची जात वर्गवारी निश्चित करण्यासाठी लवकरच एक आयोगाची या ठिकाणी नियुक्ती करावी आणि त्या आयोगाच्या माध्यमातून हे त्या ठिकाणी ओबीसी वर्गांना देखील, ओबीसी जात समूहांना देखील या ठिकाणी रिझर्व्हेशन या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. या प्रकारचे मुद्दे इथे या ठिकाणी आले. तर लक्षात घ्या, आपल्या सर्वांना माहिती आहे, की नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंत्री होते. मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. बऱ्याचशा लोकांना असंच वाटतं, की केवळ हिंदू कोड बिलामुळेच या ठिकाणी तो राजीनामा दिला. मात्र ते तसं नव्हतं. तर लक्षात असू द्या, 340वा कलम त्यासाठी जे आयोग नियुक्त करण्याची भूमिका या ठिकाणी या कलमामध्ये मांडली होती. आयोग नियुक्त करायला त्यावेळेस या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरूंचं मंत्रिमंडळ आणि स्वतः पंडित नेहरू हे या ठिकाणी तयार नव्हते आणि म्हणून मग बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल आणि त्याचबरोबर या 340व्या कलमासाठी त्यांनी या ठिकाणी इथं राजीनामा दिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. कारण नेहरू या पद्धतीचा आयोग नियुक्त करायला तयार नव्हते. म्हणून बाबासाहेब आंबेडकर मंत्रिपदाचा राजीनामा देताना दिसून येतं. पुढे काय झालं? पुढे आपल्याला पाहायला भेटतं, की नेहरूंची नामुष्की या ठिकाणी झाली आणि मग या नेहरूंनी या काळामध्ये एक ओबीसी आयोगाची नियुक्ती केली काका कालेलकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि या काका कालेलकरचा आयोग सन 1953 साली या ठिकाणी नियुक्त झालेला आहे असं दिसतं. काका कालेलकरांनी संपूर्ण भारतभर दौरा केला आणि एक वर्गवारी, एक लिस्ट त्यांनी या ठिकाणी जारी केली आणि आपला रिपोर्ट त्यांनी 1955 साली इथे या ठिकाणी मांडला. मात्र असं म्हटलं जातं, की काका कालेलकरांनाच असं वाटत होतं, की या पद्धतीचा हा जो मी रिपोर्ट सादर केलेला आहे, त्या रिपोर्टमध्ये खूप साऱ्या त्रुटी आहेत आणि त्यामुळं तो रिपोर्ट या ठिकाणी लागू करू नका. आणि त्याचमुळं सरकारला पण ती एक संधी या ठिकाणी मिळाली आणि मग सरकारने तो संपूर्ण जो रिपोर्ट आहे केराच्या टोपलीत टाकला. काका कालेलकरचा रिपोर्ट काय लागू झाला नाही. पुढे झालं असं, काँग्रेसचं सरकार 1947 पासून 1977 पर्यंत निरंतर या ठिकाणी होता. मात्र त्यामधल्या त्या काळामध्ये कोणत्याही सरकारला असं वाटलं नाही, की या ठिकाणी आपण दुसरा एखादा आयोग नियुक्त करावा. कधी हे लक्षात आलं, जेव्हा काँग्रेस सरकार या ठिकाणी गेलं आणि जनता पक्षाचं सरकार 1977 ला या ठिकाणी आलं. 1977 ला जनता पक्षाचं सरकार जेव्हा या ठिकाणी येतं, तेव्हा लक्षात घ्या याच 1977च्या जनता सरकारनं इथे या ठिकाणी एक कमिशन नियुक्त केलं, जे बी मंडल यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी होतं आणि ज्याचा मुख्य उद्देश हे या ठिकाणी भारतातील ओबीसी म्हणजेच इतर मागासलेल्या जातींचा शोध घेणं आणि या इतर मागासलेल्या जातींचा शोध घेऊन त्यांना रिझर्व्हेशन या ठिकाणी देण्याची शिफारस या ठिकाणी करणं
या प्रकारची भूमिका मंडल कमिशनला इथे या ठिकाणी करायची होती. सन 1977 ला मंडल कमिशन नियुक्त करण्यात आलं आणि त्या मंडलचा रिपोर्ट हा 1980 ला इथे या ठिकाणी प्रकाशित झाला. तर झालं असं, या मंडल कमिशनचा रिपोर्ट जो आहे, हा रिपोर्ट या ठिकाणी तुर्तास लगेच लागू केला गेला नाही. याचं कारण काय? त्याचं कारण जनता पक्षाचं सरकार या ठिकाणी पडतंय आणि काँग्रेसचं सरकार पुन्हा इथे या ठिकाणी येतंय. आणि मग या पद्धतीने इंदिरा गांधी असेल आणि त्यानंतर त्यांचा मुलगा राजीव गांधी असेल, तर या दोन्ही प्रधानमंत्र्यांच्या काळामध्ये या बी मंडलच्या कमिशनशी संबंधित काही मुद्देच इथे या ठिकाणी पुढे आले नाही आणि या मंडल कमिशन जे आहे, ते मंडल कमिशन हे या ठिकाणी सरकारी दफ्तरामध्येच तसंच पडून राहिलं धूळ खात. पण झालं असं, की राजीव गांधीचं सरकार इथे या ठिकाणी जातं 1991च्या दरम्यान आणि मग तिथे या ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार येतं ते म्हणजे या ठिकाणी व्ही-पी सिंगचं. आणि मग व्ही-पी सिंगचं सरकार जे आलं, तर त्या व्ही-पी सिंगच्या सरकारनं एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला. ते म्हणजे बी मंडलनं जो काही रिपोर्ट दिलेला आहे, तर तो या बी मंडलचा जो रिपोर्ट आहे, तो या ठिकाणी लागू करण्याची भूमिका या ठिकाणी व्ही-पी सिंग यांनी या ठिकाणी घेतल्याचं एकंदरीत दिसून येतं. या मंडल कमिशनमध्ये काय होतं? या मंडल कमिशनची भूमिका अशी मांडली, संपूर्ण भारतभर या ठिकाणी जे काही ओबीसींच्या जाती आहेत, तर त्या ओबीसींच्या जाती 3,743 आहे. किती आहे? लक्षात घ्या. ओबीसींच्या संपूर्ण भारतभर जाती 3,743 आहे. या प्रकारची भूमिका यांनी मांडली आणि महत्वाची भूमिका अशी मांडली, की या ज्या जाती आहेत त्यांची एकूण लोकसंख्या ही या ठिकाणी 52% या ठिकाणी आहे. तर ही 52% लोकसंख्या जी आहे, तर त्या 52% लोकसंख्येला 52% रिझर्व्हेशन दिलं गेलं पाहिजे. या प्रकारचा रिपोर्ट हा मंडल कमिशननं त्यावेळेस या ठिकाणी मांडल्याचं दिसून येतं. तर लक्षात घ्या, साहजिकच त्या काळात मंडलला मोठ्या प्रमाणावर विरोध झाला. मंडलचं समर्थन देखील बऱ्याचशा लोकांनी इथे या ठिकाणी केलं. आता हे सगळं होत असताना या काळामध्ये एक महत्वाची केस या ठिकाणी झाली. या केसला इंदिरा साहनी केस या नावानं संबोधलं जातं. इंदिरा साहनीनं कोर्टामध्ये याचिका दाखल केली आणि भूमिका अशी मांडली, की रिझर्व्हेशन पॉलिसी जी आहे, ही रिझर्व्हेशन पॉलिसी कोणत्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी 50% पेक्षा जास्त नसावी किंवा भारतातील मागासलेल्या जातींना 50% पेक्षा जास्त आरक्षण या ठिकाणी असता कामा नये. त्या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. ही भूमिका मांडत असताना त्यांनी असं देखील म्हटलं, जर 50% पेक्षा जास्त रिझर्व्हेशन आपण लागू केलं, तर जे खुल्या वर्गातील लोक आहेत, त्यांचा अधिकार इथे या ठिकाणी मारला जाऊ शकतो. त्यांच्यावर अन्याय या ठिकाणी होऊ शकतो. आणि म्हणून मग रिझर्व्हेशन जे आहे, हे केवळ मर्यादित स्वरूपात असलं पाहिजे. ते 50% पेक्षा जास्त असता कामा नये, या प्रकारची भूमिका इथे या ठिकाणी मांडली गेलेली आहे, असं आपल्याला दिसून येतं. तर बघा, या इंदिरा साहनीच्या केसमुळं केवळ इथं लक्षात घ्या, की ओबीसी रिझर्व्हेशन किंवा एकूणच भारतातील रिझर्व्हेशनची मर्यादा 50% पेक्षा जास्त असता कामा नये, हा सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला. आणि याच सोबत दुसरा एक महत्वाचा निर्णय इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतो. महत्वाचं काय, की ज्या ओबीसी कम्युनिटी ज्या आहेत, ज्या ओबीसी वर्ग जो आहे, त्या वर्गाला क्रीमी लेयरचा क्रायटेरिया इथेच या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. अशा प्रकारची माहिती मिळते. क्रीमी लेयर जो आहे, क्रीमी लेयरचा काय क्रायटेरिया इथे या ठिकाणी लागू करण्यात आला. आता काय आहे क्रीमी लेयर ते पण नीट समजून घ्या. क्रीमी लेयर म्हणजे असा वर्ग किंवा या ओबीसी वर्गातील असे काही लोक, की ज्यांचं सरकारनं ठरवून दिलेल्या एकूण उत्पन्नाच्या वरती इन्कम आहे, अशा लोकांना क्रीमी लेयर म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. म्हणजे सरकारनं जी उत्पन्नाची मर्यादा ठरवून दिलेली आहे, त्याच्यापेक्षा जास्त इन्कम जर तुमचं असेल आणि जर तुम्ही ओबीसी प्रवर्गात येत असाल, तर या रिझर्व्हेशनचा फायदा तुम्हाला घेता येणार नाही, लाभ घेता येणार नाही. हा महत्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे जरी तुम्ही ओबीसी असाल आणि जर तुम्ही क्रीमी लेयर असाल, जर तुमचं इन्कम सरकारने ठरवून दिलेल्या निर्देशांकापेक्षा जास्त असेल, तरी तुम्हाला ओबीसीचं रिझर्व्हेशन, कोणतं रिझर्व्हेशन ओबीसीचं तुम्हाला घेता येणार नाही. या प्रकारचा निर्णय इथे या ठिकाणी इंदिरा साहनी केसनं इथे या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. हे सगळं अशा पद्धतीचं होत असताना देखील सुप्रीम कोर्टानं त्यातून एक मार्ग काढल्याचं एकंदरीत दिसून येतं. सुप्रीम कोर्टाचं असं निरीक्षण या संदर्भामध्ये राहिलं, जर समजा भारतातील एखाद्या राज्यात अशी एक कम्युनिटी की जी या ठिकाणी मागासलेली आहे
आणि या कम्युनिटीला जर का रिझर्व्हेशन द्यायचं असेल, तर त्याच्यासाठी काही महत्त्वाचे निकष त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं ठरवून दिले. मग हे निकष काय नेमके होते ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग या निकषाअंतर्गत सुप्रीम कोर्टाने भूमिका अशी मांडली, की अशी कम्युनिटी ज्यांचं सामाजिक उत्पीडन या ठिकाणी झालेलं आहे. अशी कम्युनिटी की ज्यांचं सामाजिक उत्पीडन झालेलं आहे आणि त्याचबरोबर ही कम्युनिटी शैक्षणिकरित्या या ठिकाणी मागास आहे. हे 2 क्रायटेरिया जर का त्या कम्युनिटीने पास केले, हे जर त्या स्टेट गव्हर्नमेंटने सिद्ध केलं, तर याही कम्युनिटीला तुम्हाला या ठिकाणी रिझर्व्हेशनचे लाभ देता येऊ शकतात. मात्र अट काय, की ते सामाजिक मागासले असले पाहिजे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्यांची शैक्षणिक अधोगती किंवा शैक्षणिक प्रगती थांबली गेली असेल किंवा शैक्षणिक उत्पीडन त्यांचं झालं असेल. या 2 महत्त्वाच्या मुद्दे इथे या ठिकाणी या सुप्रीम कोर्टानं इथे या ठिकाणी आणल्याचं एकंदरीत दिसून येतं. म्हणजे एखाद्या कम्युनिटीला जर का आपल्याला या पद्धतीनं रिझर्व्हेशनचे लाभ द्यायचे असेल, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, की ही जी काही 50% रिझर्व्हेशन पेक्षा जास्त रिझर्व्हेशन असू नये, ही जी मर्यादा आहे ती ओलांडता कामा नये आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण इथे या ठिकाणी सिद्ध होणं गरजेचं आहे. या प्रकारचे मुद्दे इथे या ठिकाणी आहेत. म्हणजे जर एखाद्या कम्युनिटीला रिझर्व्हेशन द्यायचं असेल, तर त्या रिझर्व्हेशनला ट्रिपल टेस्टमधनं जावं लागेल. एक म्हणजे 50% पेक्षा जास्त मर्यादा ओलांडता नाही आली पाहिजे. जर ती ओलांडली तर सुप्रीम कोर्ट ते खारिज करतं. जसं मराठा रिझर्व्हेशन मागे तशा पद्धतीने या ठिकाणी नाकारलं गेलं सुप्रीम कोर्टानं. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण सिद्ध करा आणि त्याच्यासाठी इम्पेरियल डेटा उपलब्ध करून द्या. या पद्धतीच्या भूमिकेतून जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला या ठिकाणी त्या प्रकारचं रिझर्व्हेशन इथे या ठिकाणी मिळालं जाऊ शकतं. तर हा सगळा जो इतिहास जो आहे, हा रिझर्व्हेशन पॉलिसीशी संबंधित इतिहास आपण इथं मांडला. 1992 च्या इंदिरा साहनी केसमध्ये हा एक प्रकारचा फुल स्टॉप रिझर्व्हेशन पॉलिसीला इथे लागला. तर झालं असं 1990 लाच आपण अहुजा धोरण या ठिकाणी स्वीकारलं. खाजगीकरण, जागतिकीकरण, उदारीकरणाचा स्वीकार आपण या ठिकाणी केला आणि त्यानंतर भारतातल्या बऱ्याच मोठ्या समुदायांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात उलाढाल या ठिकाणी झाली आणि भारतात अशी एक परिस्थिती निर्माण या ठिकाणी होतीये, की अ, ज्या काही पूर्वीच्या या ठिकाणी सामाजिक दर्जा या ठिकाणी उंचावलेल्या जाती देखील रिझर्व्हेशनचा लाभ घेण्यासाठी आंदोलन करत आहेत आणि तशाच प्रकारची एक कम्युनिटी जी महाराष्ट्रामध्ये आहे, अर्थातच ही कम्युनिटी आहे मराठा समुदाय. आता लक्षात घ्या, मराठा समुदायाशी संबंधित आता आपण या टॉपिकवर इथे या ठिकाणी चर्चा करू, जो म्हणजे मराठा रिझर्व्हेशनचं घोडं कुठे अडलेलं आहे. ठीक आहे. आता बघा, आदरणीय मनोज जरांगे जे आहेत, यांनी मराठा रिझर्व्हेशनच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक मोठं झंझावात निर्माण केलेला आहे. मराठा समुदायाचे यापूर्वी अनेक वकील झाले, अनेक न्यायाधीश देखील झाले, अनेक विचारवंत, अनेक लढाऊ अभ्यासक आणि अनेक कार्यकर्ते, नेते देखील झाले. मात्र जे यश बाकीच्या लोकांना मिळालं नाही, ते मनोजदादा जरांगे यांनी या ठिकाणी इथं मिळवून दिलेलं आहे. अशा प्रकारचा मुद्दा आपल्याला दिसून येतो. लक्षात घ्या, मुंबईमध्ये झालेलं नुकतंच आत्ता या ठिकाणी जे आंदोलन होतं, ज्या आंदोलनाच्या माध्यमातून एक जी-आर सरकारनं इथे या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि हा जो जी-आर या ठिकाणी आहे, त्या जी-आरमध्ये या ठिकाणी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे, की मराठ्यांना रिझर्व्हेशन मिळेल. मात्र कोणत्या मराठ्यांना? जे हैदराबाद गॅझेटनुसार जे कुणबी मराठी आहे, कुणबी मराठा आहे, मराठा कुणबी आहे किंवा कुणबी आहे, अशा लोकांना या ठिकाणी रिझर्व्हेशनचा लाभ इथे या ठिकाणी मिळणार आहे. या प्रकारची भूमिका इथं आली. लक्षात घ्या, आंदोलनकर्त्यांची भूमिका ही आहे, त्यावेळेस पण होती, भविष्यात पण असणार आहे आणि आता पण आहे. ते म्हणजे सरसकट मराठ्यांना रिझर्व्हेशन या ठिकाणी मध्ये या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. आता बघा, मुद्दा नीट समजून घ्या. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला असं भेटतं, की मराठ्यांना सरसकट रिझर्व्हेशन हे दिलं जाऊ शकत नाही. याची अडचण आहे. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील या ठिकाणी सांगितलं. जर सरसकट मराठ्यांना प्रवर्गातून रिझर्व्हेशन दिलं, तर ते सुप्रीम कोर्टामध्ये या ठिकाणी टिकू शकणार नाही. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी त्यांनी सांगितला. परंतु हैदराबाद गॅझेटनुसार जे कुणबी आहे,
तर त्या कुणबी समुदायांना या पद्धतीचं रिझर्व्हेशनचे लाभ इथे या ठिकाणी घेता येईल. ज्यांच्याकडे कुणबीचा दाखला या ठिकाणी मिळेल, तर त्या दाखल्याच्या आधारावर आणि त्या ॲफिडेव्हिटच्या आधारावर त्यांना या ठिकाणी या पद्धतीचं रिझर्व्हेशन या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची तीळमात्र शंका नाही. लक्षात घ्या, कुणब्यांना यापूर्वी पण रिझर्व्हेशन होतं. ओबीसी प्रवर्गामध्ये मराठवाड्याचं जे कुणबी आहे, ज्याच्याकडे कुणबी मराठा अथवा कुणबी हे जातीचं प्रमाणपत्र आहे, त्याला ते रिझर्व्हेशन मिळतंय. हे 100% त्याचंच ते रिझर्व्हेशन आहे, त्याला ते मिळणारच आहे. परंतु सरसकट मराठा अशा पद्धतीची जी भूमिका ही जी घेतली गेली होती, तर त्या भूमिकेला कुठेतरी या ठिकाणी अ, मर्यादा आहेत, हे आपण या ठिकाणी इथं मोठ्या मनानं स्वीकारलं पाहिजे. कायद्यातील अडचणी ज्या आहेत, त्या आपण या ठिकाणी स्वीकारायला हव्यात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, की की ओबीसी समुदाय जो आहे, हा आता घाबरलेला आहे. घाबरलेल्या अवस्थेमध्ये ओबीसी समुदाय आहे आणि हे घाबरणं हे काही अनैसर्गिक नाही, हे नैसर्गिकच आहे लक्षात घ्या. त्याचं कारण असं आहे, की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे पण राजकीय सत्ता उपभोगली, त्यामध्ये सर्वात जास्त बेनिफिट मराठा समुदायाला मिळाला. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जे पण काही शिक्षण संस्था, कारखाने किंवा जेवढे पण काही साधन संपत्ती आहे, त्यामध्ये मराठा समुदायाचा टक्का हा अव्वल या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे जर सामाजिक उत्पीडन मराठा समुदायाचं नसेल, शैक्षणिक अधोगती जर मराठा समाजाची या ठिकाणी नसेल किंवा शैक्षणिक मागासलेपण जर मराठा समुदायाचं नसेल, तर मराठा समुदायाला या पद्धतीचं रिझर्व्हेशनचे बेनिफिट या ठिकाणी जरी महाराष्ट्र सरकारची आणि आपल्या सर्वांची या ठिकाणी इच्छा असली, तरी ते सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीचे निकाल टिकणार नाही. हे पण तितकंच या ठिकाणी खरं आहे, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून मग महाराष्ट्र सरकारनं आता जे पण काही रिझर्व्हेशन पॉलिसी आणली, त्या रिझर्व्हेशन पॉलिसीचा फायदा सरसकट मराठ्यांना न मिळता जे हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी आहेत, त्यांनाच या ठिकाणी मिळणार आहे. हे आदरणीय मनोजभाई जरांगे यांनी पण या ठिकाणी हे मान्य केलेलं आहे, हे लक्षात घ्या. फक्त त्यांचं असं म्हणणं आहे, की ही सुरुवात आहे. मराठ्यांना रिझर्व्हेशन मिळण्याची ही सुरुवात आहे आणि त्यानंतर आपण आपल्या आंदोलनाची गती वाढवू आणि सरसकट म्हणजे महाराष्ट्राला सरसकट मराठा हा ओबीसीमध्ये आपण इथे या ठिकाणी आणू. त्यांची भूमिका ही या ठिकाणी आहे. मुख्यमंत्र्यांनी पण त्या पद्धतीची त्यांची कायदेशीर अडचण काय नेमकी आहे ती इथे या ठिकाणी सांगितलेली आहे. आणि महाराष्ट्रातील खास करून पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील मराठा कम्युनिटी देखील हे मान्य करत आहे, की सरसकट मराठ्यांना या पद्धतीचं रिझर्व्हेशन किंवा ओबीसीमध्ये या ठिकाणी घेता येणार नाही. हे या पद्धतीची भूमिका इथे या ठिकाणी यांनी पण या ठिकाणी मांडलेली आहे, असं एकंदरीत दिसून येतं. आता लक्षात घ्या, ओबीसी समुदाय जो इथं भयभीत झालेला आहे, तर तो भयभीत होण्यामागे त्या ठिकाणी कोणतं राजकारण आहे असं काही इथं मला वाटत नाही. याचं कारण असं आहे, की ओबीसी समुदाय हा भयभीत होणारच आहे. याचं कारण, की 52% ओबीसींची संख्या असताना देखील त्यांना 27% रिझर्व्हेशनमध्ये सिमटलेलं आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांची संख्या प्रचंड मोठी आहे, असा मराठा समुदाय जर ओबीसी या प्रवर्गामध्ये आला, तर मात्र या ठिकाणी ज्या पिछडलेल्या ओबीसी कम्युनिटी आहे, त्यांच्या हक्क अधिकारावर कुठेतरी गदा प्राप्त होईल आणि म्हणून ते ओबीसी बांधव देखील आंदोलन करत आहेत. तर लक्षात घ्या, आंदोलन करणं काय वाईट नाहीये लक्षात घ्या. जसं मराठ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, तसा ओबीसींना पण आहे. मराठ्यांचं म्हणणं आहे, की आम्ही आता या ठिकाणी कुणबी झालेलो आहोत. कुणबीचे दाखले द्या किंवा मराठा हा शब्दप्रयोग हा रिजनल वाईज आहे. कुणबी आहेत मराठे पहिले मराठे हे मूळतः कुणबी आहेत. त्यामुळे त्यांना या ठिकाणी रिझर्व्हेशन ओबीसी मधूनच या ठिकाणी दिलं पाहिजे. ही भूमिका त्यांची जशी रास्त आहे, तसं ओबीसींचं अ, भूमिका जी आहे, की आपलं रिझर्व्हेशन वाचवण्यासाठी प्रयत्न हे लोकशाहीच्या माध्यमातून ते देखील या ठिकाणी करताना दिसून येत आहे. महाराष्ट्रामध्ये जे काही वैचारिक मंथन सध्या सुरू आहे, मोठ्या प्रमाणात वाद-विवाद एकमेकांच्या विरोधात भूमिका जी मांडली जात आहे, तर ती एक वैचारिकच असली पाहिजे, हे लक्षात असू द्या. कारण यातून निर्णय जो घेतला जाणार आहे, तो निर्णय हे या ठिकाणी कोर्ट घेणार आहे. हा निर्णय हा सुप्रीम कोर्ट या ठिकाणी घेणार आहे आणि सुप्रीम कोर्ट हे संविधानाला श्रेष्ठ मानतं. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. संविधानामध्ये ज्या पद्धतीच्या तरतुदी आहे, त्यानुसारच या ठिकाणी आपल्याला चालावं लागणार आहे. त्यामुळं माझी कृपा करून सर्वच मराठा बांधवांना पण
आणि त्याचबरोबर ओबीसी बांधवांना देखील या ठिकाणी हेच म्हणणं आहे, की आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. लक्षात घ्या, आपण तसा पाहिला तर लोकशाहीचा खूप मोठा विजय आहे. लोकशाहीचा काय मोठा विजय आहे, की एका सर्वसामान्य खेड्या गावामध्ये राहणाऱ्या, छोट्या गावामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला आदर्श मानून एक मोठं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये निर्माण होतं आणि सरकार जे प्रचंड मोठं आहे, या व्यक्तीच्या किंवा एका पर्सनलच्या किंवा एका व्यक्ती जो आहे त्या व्यक्तीच्या ताकदीपेक्षा सरकार हे प्रचंड मोठं आहे. मात्र ती व्यक्ती लोकशाहीच्या माध्यमातून आंदोलन उभारून सरकारला पण झुकवू शकतो. हा एक महत्त्वाचा सकारात्मक एक दृष्टी किंवा सकारात्मक एक भूमिका मनोज जरांगेंच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि संपूर्ण देशाला या ठिकाणी मिळालेला आहे. त्यामुळे हे लक्षात असू द्या, की आपला जी भूमिका आहे, ही भूमिका ही न्यायिक रित्या या ठिकाणी आपली योग्य जरी असली किंवा आपली भूमिका ही या ठिकाणी प्रत्येकाला हे वाटत असलं, की येस मी जो भूमिका मांडतो तीच योग्य आहे, असं जरी असलं, तरी न्याय करणारा न्यायमंडळ आहे, सुप्रीम कोर्ट आहे. सुप्रीम कोर्ट ज्या पद्धतीने भूमिका घेईल, ही भूमिका सर्वांना मान्य हे या ठिकाणी इथं कटिबद्ध या ठिकाणी आहे. हा पण एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. माझा मुद्दा हा आजच्या या सेशनमधला केवळ एवढाच होता, तो म्हणजे रिझर्व्हेशन पॉलिसीचा उगम कुठून झाला? रिझर्व्हेशन पॉलिसीसाठी फुले, शाहू आंबेडकर आणि त्याचबरोबर पुढे जाऊन बी मंडल आणि बाकीच्या लोकांनी कशा पद्धतीचा हा इथे या ठिकाणी लढा उभारला आणि त्याचबरोबर कशा पद्धतीनं या पद्धतीची इंद्रसानी केस ही मुख्यतः अडसर या ठिकाणी रिझर्व्हेशनची मर्यादा वाढवण्यामध्ये या ठिकाणी राहिलेली आहे. तर या सर्व गोष्टींवर एक साधक-बाधक चर्चा घडवून आणायची आणि त्याचबरोबर त्याबद्दलचा एक बेसिक इतिहास हा आपल्या लोकांना या ठिकाणी समजून यावा, यासाठी आजचं हे सेशन इथे या ठिकाणी केलेलं आहे. हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं? त्याबद्दल तुम्ही तुमचा अभिप्राय जरूर या ठिकाणी मिळवा आणि अशाच प्रकारचं हे लेक्चर तुमच्या मित्रांना, जे पण कोण मित्र या ठिकाणी या विषयावर जाणकार आहेत किंवा माहिती घेण्यास इच्छुक आहेत, त्यांना जरूर या ठिकाणी हे पाठवा. थांबूया आपण. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.